नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोराच्या नव्या कोऱ्या रिफ्रेशिंग एपिसोडमध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळीकडेच जाऊबाईंची चर्चा रंगली आहे आणि परवा दिवशी मला एक मुलगी भेटली रस्त्यात. ती मला म्हणे, का या खेळाचे काही नियम आहेत का की सख्यात जाऊबाई पाहिजेत खेळायला? म्हटलं हो, असाच नियम आहे. तर म्हणे बरं झालं आधीच सांगितलं, कारण अजून माझं लग्न व्हायचंय आणि जिथे आता सख्या जाऊबाई असतील तिकडेच मी लग्न करून जाईल. म्हटलं खेळातली रंगत अशीच वाढत जाणार आहे आणि आज हा खेळ घेऊन आम्ही आलोय नवी मुंबई सानपाडामधल्या अभियंता सोसायटीत. चला भेटूयात इथल्या जाऊबाईंना. नमस्कार. पेढे वगैरे काय मजा बाबा, मला खेळायचं हे फार आवडतं. का गेलं पेढे वगैरे खाण्यापिण्याची काही टेन्शन नाहीये मला. पहिले खाऊन देतो. सगळे तयार? जाऊबाई तयार? चला मग सुरुवात करूयात आजच्या खेळाला. सगळे मिळून म्हणूयात, होम मिनिस्टर जाऊबाई. आजच्या आपल्या खेळातल्या थोरल्या जाऊबाई आहेत सौ संध्या हेमंत तावरे. या गृहिणी आहेत. शिवणकामाचा घरगुती व्यवसाय सुद्धा त्या करतात. भरतकाम करणे, गाणी ऐकणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांचे पती श्री हेमंत ज्ञानदेव तावरे हे पॅन कार्ड क्लब मध्ये नोकरी करतात. मोठी मुलगी श्वेता ही 8वीत शिकते आणि छोटी श्रेया ही सिनियर केजीत जाते. तर आता माझ्या बरोबर आहेत घरातल्या थोरल्या जाऊबाई संध्या वहिनी. वहिनी नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टरच्या खेळात खूप खूप स्वागत आहे. टेन्शन घेऊ नका, पहिल्यांदा रिलॅक्स व्हा. तुम्ही रिलॅक्स वाटताय मला पहिल्यापासूनच. काय काय तयारी काय काय केली? बरीच काय काय वस्तूंची मोजणी केली. कपडे कुठे कुठे काय काय कलरचे आहेत ते बघितले आणि किचन मध्ये काय काय वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत ते जरा एक मोजणी केली. बस बाकी काही. बरं, मोजणी तुम्ही केलीत, पण तुम्हाला कसं काय माहिती की असा काही खेळ असणार आहे? कारण यापूर्वी जो होम मिनिस्टर होता त्याच्यामध्ये सगळं याच प्रकारचं होतं ना. खरंच तुम्ही अगदीच कल्पना लढवलेल्या, तसं हुशार आहात म्हणायला हरकत नाही. पण आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा जरा जास्त हुशार आहोत असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही प्रश्न बहुतेक वेगळे असतील असं मला पण वाटायला लागलं तुमच्या बोलण्यावर. हुशार आहेत. आणि आम्ही राऊंड चेंज केलेले आहेत कारण हा जाऊबाई जोरात सीझन आहे, त्यामुळे थोडेसे खेळ बदललेत. काही टेन्शन नाहीये, सोपे खेळ आहेत. आणि आता तुम्ही थोरल्या जाऊबाई आहात त्यामुळे जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे घरातली. मग धाकट्या जाऊबाईंसोबत आज स्पर्धा आहे, तर अशीच स्पर्धा घरात सुद्धा असते का? नाही, घरात नसते. म्हणजे ती पण शांत स्वभाव तिचा, त्याच्यामुळे असं कधी स्पर्धा करण्याचा योग पण नाही आला आणि आम्ही केली पण नाही स्पर्धा. बरं, आता मला पटकन सांगा की त्यांचा एक आवडता गुण कोणता आहे तुमचा? ती एकतर म्हणजे फटकानं कोणाला बोलत नाही. हा मला तिचा फार गुण आवडतो. हा तुमचा आवडता गुण आहे. आणि आता पटकन खरं खरं उत्तर द्यायचं. खरं खरं मी विचारतो. याला आम्ही असे गुप्त गुण ठेवलेत. एक नावडता गुण कोणता? ती बोलत नाही. बर, बोलत नाही, शांत शांत असते. हा, शांत शांत असते. मग आता माझ्याशी बोलतील की नाही बोलतील? तशी बोलेल पण अशी मला तरी कधी उद्धटपणे आणि फटकळपणे कधीच बोललेली नाही ती. त्याच्यामुळे तो मला तिचा गुण आवडतो. कारण ती अशी पटकन बोलणारी नाही की राग जरी आला तरी म्हणजे असं बोलणार नाही की मला असं नाही आवडलं असं. म्हणजे असं आहे की समजा पैठणी तुम्ही जिंकला तर तुम्हाला काहीही त्या बोलणार नाहीत, आपलं मनात ठेवतील. बरोबर आहे? बघूया आता. तर तुम्ही म्हणताय खरं ते काही बोलणार नाहीत, पण मी त्यांच्याशी पण बोलणार आहे. बघूयात त्या किती बोलक्यात. तर आता मला वाटतं की स्पर्धा आहे त्यामुळे तुम्ही चॅलेंज देऊन टाका एकदा की पैठणी मीच जिंकणार. कॅमेऱ्यात बघा आणि सांगा काय पैठणी मीच जिंकणार आहे. पैठणी मीच जिंकणार. ऐकलत? आणि आता खेळाला सुरुवात करूयात. तर तुम्ही म्हणाल की सगळे खेळ मला माहिती आहेत, पण आता पहिला खेळ मी तुम्हाला सांगतो. हा आहे प्रश्नोत्तरांचा. अगदी सोपे प्रश्न आहेत. तुम्ही तयार? 5 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपयांचं बक्षीस आहे. ओके, पहिला प्रश्न विचारू. सासूबाईंचे आवडते दागिने कोणते? त्यांना मोहनमाळ आवडते. उत्तर बरोबर दिलेले आहे, मोहनमाळ. जोरदार टाळ्या. आणि तुम्हाला मिळते रोख 200 रुपयांचं बक्षीस. अभिनंदन, जोरदार टाळ्या. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या नणंदेचं लग्न किती साली झालं? 1980 असंच काहीतरी असेल बहुतेक, असं मला वाटतंय. बहुतेक नको, एक काहीतरी पटकन असं फिक्स सांगा. म्हणजे 80 समजा. कधी तुम्ही गप्पा नाही मारत त्यांच्याशी? नाही मारतो असं काही. खरं बरोबर उत्तर होतं 1987 साली. असो, काही हरकत नाही. पुढे जाऊयात. तुमच्या सासऱ्यांची शेवटची बदली कुठल्या ठिकाणी झाली होती?
नाही एवढं काही माझ्या आता लक्षात येत नाही ते गाव कोणतं नाव तोंडात येत नाही पण ते असं ओठावर येत नाही असं झालंय. नाही आठवत आहे? नाही आठवत. ठीक आहे मी सांगतो, ठिकाण आहे खटाव. हे त्यांचं शेवटचं बदलीचं ठिकाण होतं. आता पुढचा प्रश्न, तुमच्या यांनी पहिली नोकरी किती साली केली? 61 किंवा 60 वगैरे साली केली असेल. तुमच्या यांनी? हो. उत्तर चुकलेलं आहे वहिनी. उत्तर बरोबर आहे. 1990 साली सुरुवात केली आहे. 60 म्हणजे खूप मागितलं. काही हरकत नाही. आता एक शेवटचा प्रश्न आहे, ते उत्तर तुम्ही आता बरोबर द्यावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्या कुलदैवताचं शेवटचं दर्शन तुम्ही किती साली घेतलंय? 1984. तुमच्या यांचं म्हणणं आहे 2004 साली. काय करायचं वहिनी, तुम्ही एकच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तरीही तुमचं अभिनंदन आणि तुम्ही जिंकलेले आहेत रोख 200 रुपये. तेव्हा तुमच्यासाठी मी एकदा टाळ्या वाजवतो. आणि आता वळायचंय धाकट्या अबोल जाऊबाईंकडे. बघूयात त्या काय काय प्रश्नांची उत्तर बरोबर देतात. आजच्या धाकट्या जाऊबाई आहेत सौ ज्योती रमेश तावरे. या गृहिणी आहेत. चित्रकला, गाणी ऐकणे, रांगोळी काढणे आणि गाणी म्हणणे हे त्यांचे आवडते छंद आहेत. त्यांचे पती श्री रमेश ज्ञानदेव तावरे हे बेस्ट मध्ये डेप्युटी इंजिनियर आहेत. मुलगा रजत हा 8वीत शिकतो आणि छोटी भार्गवी ही 3रीत शिकते. आणि आता माझ्यासोबत आहेत अबोल अशा सौ ज्योती तावरे वहिनी. मी तर अबोला याच्यासाठी म्हणतोय की आत्ताच थोरल्या जाऊबाईंना प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं की त्या अबोला आहेत, त्या काहीच बोलत नाही. हे खरं आहे? नाही बोलते ना. असं आहे का? बरं, धाकट्या जाऊबाई तुम्ही आहात, मग कधी सिनियर ज्युनियर असं काही झालं का? काही नियम शिकवले त्यांनी घरात आलेला, हे असं आहे तसं आहे आणि असंच झालं पाहिजे? नाही नाही तसं काही नाही. असं काहीच कधीच नाही झालं? अगदी बहिणीसारख्या म्हणजे. बरं, म्हणजे आता बहिणीसारखे तुम्ही म्हटलंय, पण आज जाऊबाईंचा पैठणीचा खेळ आहे. मग आता समजा असं झालं की पैठणी त्या जिंकल्या तर चालू देत, किंवा तुम्ही जिंकलं त्यांना द्याल घडी मोडायला? देईन ना, घडी मोडायला देईन ना. पण जिंकायची कोणी त्यांनी की तुम्ही? मी जिंकणार. तुम्ही जिंकणार? बघा, त्यांनी पण चॅलेंज दिलंय की मी जिंकणार आहे. तुम्ही पण चॅलेंज देताय का डायरेक्टली मीच जिंकणार? मी जिंकणार. सांगा, अबोल असले तरी पैठणी मीच जिंकणार. अबोल असले तरी पैठणी मीच जिंकणार. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही खूप छान गाणं गाता. हो, गाते थोडेफार मी. मग एखादी आमच्यासाठी झलक होऊन देत की? म्हणते ना. कोणतं गाणं म्हणणार वहिनी? रेशमाच्या रेघांनी. अरे वा, क्या बात आहे. एकदा होऊन जातं. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काढीला, हातन गालाऊ माझ्या साडीला. वा, मस्त गाणं तुम्ही म्हटलात. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खेळ खेळायचा आपल्याला. पहिला खेळ अगदी सोपा आहे. काही मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुमच्या घरातले आहेत, नात्यातले आहेत. 5 प्रश्न आहेत, 5 उत्तर आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार आहेत रोख 200 रुपये. तर पहिला प्रश्न विचारू? विचारा. पहिला प्रश्न आहे, तुमच्या पतींसोबत तुम्ही पाहिलेला पहिला चित्रपट कोणता? पहिला चित्रपट बिग बॉस. हा कोणता चित्रपट? बिग बॉस. येस बॉस म्हणायचं तुम्हाला? हा, येस बॉस. येस बॉस. येस बॉस. येस बॉस. हा, येस बॉस तुम्ही पाहिला होता नक्की? आठवतोय का? आठवतंय तो. नाही आठवत आहे? मी सांगतो. चित्रपट होता कयामत से कयामत तक. अगो बाई. अगो बाई, आता काय करायचं? असो, आता आपण पुढे जाऊयात. मला टेन्शन आलं. बर, तुमच्या यांनी तुम्हाला पहिली भेट काय दिली होती? मला त्यांनी साखरपुड्याच्या वेळी 2 साड्या आणल्या होत्या. ती पहिली भेट होती म्हणजे गिफ्ट जे काही पहिल्यांदा तुम्ही भेटला असाल तेव्हा? पर्स दिली होती. नक्की आठवतंय? उत्तर चुकलंय. पर्स नाही दिलेली. त्यांचं असं म्हणणं की पहिली भेट होती ड्रेस मटेरियल. ड्रेस मटेरियल. हा, दिलं होतं ड्रेस मटेरियल. पण आता उत्तर चुकलंय, काय करणार? पुढचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. छान शांत डोक्याने उत्तर द्या. तुमच्या मिस्टरांनी डिप्लोमाचे शिक्षण कोणत्या संस्थेत घेतलं? कराडमध्ये. हा, संस्थेचं काय नाव काय त्या? कर्मवीर भाऊराव पाटील. नाही, उत्तर चुकलेलं आहे वहिनी. कराड हे तुम्ही अगदी जवळ गेला होतात, पण कराड मधल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. काही हरकत नाही. पुढचा आता प्रश्न विचारतो. जरासा आता यांच्यापासून थोडंसं दुसरीकडे जाऊयात. सासूबाईंचा आवडता रंग कोणता? आणि तो व्हाईट. व्हाईट. ठामपणे तो व्हाईट. व्हाईट. ठामपणे व्हाईट. ठामपणे चुकलात. तुमची रिॲक्शन मला टेन्शन आलंय.
तुम्ही असे रागत माझ्याकडे बघू नाही, नका. रागात त्यांनी नाही उत्तर दिलंय. उत्तर आहे पिवळा. पिवळा. बरोबर आहे? नाही, तुमचं मत तुम्ही मांडू शकता. बरोबर आहे का? पिवळा आहे त्यांच्या प्रत्येक साडीमध्ये कलर. बरोबर आहे. म्हणजे पिवळा उत्तर आहे. मिस्टरांनी बरोबर दिलंय. हो. बरं झालं बाबा. इथेही टेन्शन आहे त्यांना. पुढचा प्रश्न. आणि आता एक राहिला शेवटचा. वहिनी, जिंकायचं आपल्याला. असं काय करताय? पैठणी जिंकायची ना. छोट्या नणंदबाईंचा आवडता पदार्थ कोणता? दहीवडे. काय सांगताय? हो, दहीवडे. दहीवडे. अगदीच बरोबर उत्तर दिलंय. वा, येस, 200 रुपये जिंकलेले आहेत. अभिनंदन. बास बास बास. शेवटी दहीवड्यांवर हा कार्यक्रम संपला. मला खूप छान वाटलं. आणि आता दहीवडे तुम्हाला बनवता येतात? येतात. ठीक आहे, आपण दहीवडे बनवायचा काहीतरी कार्यक्रम करू.